मी आता कोणाचा व्हिडिओ करून आलो तर हां बा तो आमच्या का मुलग्याचा व्हिडिओ केलायस म्हणून माझ्या घरापर्यंत म्हणजे तक्रारी यायला लागली, म्हणजे पालकांचं त्यांच्या तक्रारी यायला लागली, व्हिडिओ करायचं तू बंद कर आणि पोलीस स्टेशनपर्यंत आम्हाला जायला लावू नको असं म्हणजे आमचं पप्पा मला म्हणायला लागलं, हे तुझा पोरगा आता बिस्किट वाटून मोठं होणार, म्हणजे माझं पोरगा आता इंजिनियर झालं, तुझ्या पोरग्याला काय तर शिकव. एक वेळ असं आलं की मम्मी आमची रडून मला सांगितली की तू आता सगळं सोडून दे, इन्कम कसं होणार म्हणून मला विचारल्यावर मी पप्पासनी मम्मीला असं सांगितलं की मला 1-2 वर्षाचा टाईम द्या. म्हणजे मी खोटं बोललो त्यावेळी. त्या काळात मला पैशापासून ते मी रडत होतो ते माझं एक वेळ असं होतं की तेव्हा मी रडत असताना ती खास मला भेटायला येत होती. आता पण मला रडू आले ते आठवताना. तो मी मोबाईल या हेल्मेटला लावून म्हणजे असंच चालू केलं होता आणि त्यावेळी माझ्याकडे काय माउंट वगैरे असं काय नव्हतं, ते पण मी सुत्रीनं बांधून मी असंच. आपलं वायफाय स्वामी वायफाय प्रेझेंटेड बाय लाईफ स्टोरी मराठी. आजपर्यंत तुम्ही मला माझ्या फक्त आवाजातच बघितला आहे, तर आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर नमस्कार, मी तुमचा सर्वांचा लाडका पज्जा व्लॉग्स. तुम्ही माझे इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर किंवा फेसबुकवर रीलच्या माध्यमातून माझे व्हिडिओ बघितला असशील. मी त्यामध्ये कसं जास्त कधी फेस दाखवलं नाही, पण हा माझा फेस आहे, तुम्ही आज बघू शकता. माझं गाव कारदगा. माझं सगळं बालपणकणी ह्याच गावात गेलं आणि माझं 1ली ते 7वीचं शिक्षण बोरगावमध्ये गेलं. श्री आर्यंत मराठी माध्यम कॉन्व्हेंट शाळा बोरगाव, या म्हणजे कॉन्व्हेंट शाळेमध्ये मी शिकलो. आणि 8वी ते 10वी मी कारदगामध्ये शिकलो. DS नाडगे कारदगा या हायस्कूलमध्ये शिकलो. 11वी-12वीमध्येच मी म्हणजे आमच्या पप्पांच्याकडनं गाडी मागितलो, पण कसं त्यावेळी एवढी परिस्थिती म्हणजे चांगली नव्हती. मग त्यानंतर कसं झालं, ही पहिला मागची गोष्ट आहे. त्यानंतर माझा भाऊ वारला. मग भाऊ वारल्यावर असं खूप म्हणजे लईच असं डिप्रेशनमध्ये गेलं मी, माझं वडील, माझी आई खूपच डिप्रेशनमध्ये गेलं. मग त्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर माझं पप्पा मला विचारलं की तुला कशात आवड आहे. मग ते आवड त्यांना पण म्हणजे मी आधीच सांगून ठेवलं होतं. मग त्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ती गाडी घेणे, कॅमेरा म्हणजे सुरुवात पण माझी कॅमेरापासून झाली नव्हती. मी एक सेकंड हँड मोबाईल घेतला होता, मग ते पण अँड्रॉइड होता. मग अँड्रॉइडवर पहिला सुरुवात केली मी व्हिडिओ करायचं. मग नंतरनं माझं पप्पा मला आयफोन पण घेऊन दिलं नंतरनं. अशी माझी ब्लॉगिंगची सुरुवात झाली. माझा भाऊ कोणी अचानक वारला, म्हणजे त्याला ताप आला आणि डोक्याला चढला ताप. मग ते अचानक एका रात्रीत म्हणजे ते अचानकच वारला. मग त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांनी असं प्रश्न पडले की बाबा ह्या मुलग्याला आता खरंच गाडी घेऊन द्यायचं का नाही, हा पण त्यांच्या पुढं म्हणजे प्रश्न पडला. मग त्यावेळी मी रडून सांगितलं की मला गाडी काय पण करून द्या, खरं द्याच, असं म्हणजे हट्ट धरून बसले मम्मी पप्पांच्या पुढं. मग त्यामुळे मला त्यांनी गाडी घेऊन दिलं. त्यावेळी सोशल मीडियावर मला सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणारा म्हणजे ह्याची तुझी आयडिया, म्हणजे ह्या कॉन्टेंटची आयडिया तुला कुठनं भेटली. तर तुम्हाला सांगतो, माझा जो भाऊ वारला तो लहान होता माझ्यापेक्षा, त्याचं नाव प्रेम संजय कमते असं होतं. मग हीच सगळी आयडिया त्याचीच होती. मी आणि तोच म्हणजे ब्लॉगिंगला सुरुवात करणार होतो, तोपर्यंत तो वारला. मग तो वारल्यानंतर मी आता एकटा चालू केलो. मग त्याच्या अगोदर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे त्यानं मला असं एवढं म्हणजे माझ्याबद्दलचे म्हणजे माझ्या जे टॅलेंट आहे ते त्याला एकट्यालाच माहीत होतं. मी त्याला असं विचारलो की आता तू तर पार पडलास, कारण तो अभ्यासात हुशार होता आणि तू पार पडलास म्हटल्यावर तो मला असं म्हणत होता की म्हणजे तू काय कमी नाहीस कोणापेक्षा, तुझा आवाज मोठा आहे. आणि गावाकडचं असल्यामुळे आमचं पप्पा कसं करायचं की जाता येता लोकांची चेष्टा करायचं, म्हणजे गावातल्या भागातल्या लोकांचं म्हणजे कसं असते, जाता येता बोलवणं, लहान मुलं खेळत असतात, असं म्हणजे जाता येता काय तर दे असं म्हणून सांगितलं ते मला. मग मी काय केलं, माझ्या खिशात किती रुपये आहेत न बघता माझ्या भावानं मला सांगितलं होतं की तू जाता की तुझ्याकडं काय म्हणजे काय होईल ते दे आणि तू व्हिडिओ करायला सुरुवात कर. मग मी त्याचं ऐकून व्हिडिओ करायला सुरुवात केलो. आणि मेन पॉईंट म्हणजे फॉलोअर्स वाढवणे हे काय माझ्या डोक्यात नव्हतं. मी फक्त माझा भाऊ वारल्यावर त्याच्या आत्म्याला म्हणजे शांती मिळावं म्हणून मी सुरुवात केली, एवढंच. RX 100 गाडी घ्यायचं पण हेच कारण होतं की मला आणि माझ्या भावाला म्हणजे दोघांनी आम्हाला RX 100 गाडीच आवडत होती. मग तो मला सांगितलं की तू घेतलास तरी RX 100च घेऊया आपण, म्हणजे असं आमच्या दोघांचं बोलणं झालं. मग आम्ही गाडी पण म्हणजे आता गाडी तर घेतलो मी, बरोबर. मग आता सुरुवात कसं करायचं म्हणून मी असं डिप्रेशनमध्ये होतो लावला. मग माझ्या भावानं सांगितलं की त्यावेळी मोठं ब्लॉगर खूपच कमी होतं, असं कोण जास्त नव्हतं. म्हणजे आम्ही एक बघत होतो की ते लेकी गोस्वामी म्हणून एक कन्नडमध्ये होता. मग तो कसं हेल्पिंगचं करत होता. मग आमच्या पण घराण्याची पूर्वीपासून जर परंपरा आम्ही बघितलं की नाही, आमचे पंजोबा म्हणा, आजा, आमचे वडील सगळेजण असं म्हणजे मदत करतच आलेले आहेत. मग माझा भाऊ मला असं सांगितलं होतं की आपण म्हणजे मदतच करूया. मग तो वारल्यानंतर मी काय केलो, मी हेल्मेटला असं कॅमेराचा सेटअप लावला, मोबाईलचा सेटअप लावला आणि व्हिडिओ करायला मी चालू केलो.
मग जाता जाता मला असं लहान मुलं म्हणजे मला माझं मेन टार्गेट होतं शेतकरी आणि ग्रामीणच म्हणजे ग्रामीण भागातच व्हिडिओ करायचं असं टार्गेट होतं. मग जी भाषा आम्ही गावात बोलतो त्या भाषेवरूनच का नाही असं व्हिडिओ करायला चालू केलो आणि मदत करत गेलो. मग त्यामुळं माझं फॉलोअर्स पण वाढलं. मग फॉलोअर्स वाढत गेलं ते मला त्यातलं एवढं काय नॉलेज नव्हतं, पण नंतर माझी अर्निंग पण त्यातून सुरू झाली. ग्रामीण भाग असल्यामुळं कसं विषय झाला नंतर म्हणजे व्हिडिओ चालू केल्यानंतर मी आता कोणाचा व्हिडिओ करून आलो तर हां बा तो आमच्या का मुलग्याचा व्हिडिओ केलास म्हणून माझ्या घरापर्यंत म्हणजे तक्रार यायला लागली, म्हणजे पालकांचं त्यांच्या तक्रार यायला लागली. मग त्यांना ह्यातलं एवढं नॉलेज नव्हतं नाही, म्हणजे कंटेंट काय असतोय, म्हणजे आता क्रिएटर म्हणजे काय हे आमच्या गावात म्हणजे कोणाला सुरुवातीला जास्त माहीतच नव्हतं. माहीत होतं पण आमच्या का मुलग्याचा व्हिडिओ केला हा प्रश्न सगळ्यांचा जास्तीत जास्त होता. आणि मग नंतर लोक घरापर्यंत आले तर मग घरात असं झालं की विषय तो आता व्हिडिओ करायचा थांबव, कारण आता लोक आमच्या घरापर्यंत आल्यात आणि आजपर्यंत आमच्या घराण्यात असं कोण म्हणजे सेवा खाल्लं नाही किंवा या बाबतीत म्हणजे घरापर्यंत कोणाला मी येऊ दिलं नाही. तर तू हे आमचं म्हणजे काय तर मान राख, व्हिडिओ करायचं तू बंद कर आणि पोलीस स्टेशनपर्यंत आम्हाला जायला लावू नको असं म्हणजे आमचं पप्पा त्यांनी मला म्हणायला लागलं. मग घरात कसं ह्या घरापर्यंत म्हणजे लोक यायला त्या गोष्टी तर पटतच नव्हत्या. मग त्यानंतर त्याच कालावधीमध्ये कसं झालं घरापर्यंत म्हणजे लोक यायचं ते त्या कालावधीमध्ये त्यानंतर लगेच पप्पासनी फोन पण यायला चालू झालं का तुझं पोरगं काय करायलं आहे, हे तुझं पोरगं आता बिस्किट वाटून मोठं होणार, म्हणजे माझं पोरगं आता इंजिनियर झालं, तुझ्या पोरग्याला काय तर शिकव, तू पण तेच केलास तेच पोरग्याला करायला लावणारच काय म्हणून असं म्हणजे घरात वातावरण काही खूपच बिघडलं त्या काळात. मग त्यानंतर मी खूप रडलो. मग एक वेळ असं आलं की मम्मी आमची रडून मला सांगितली की तू आता सगळं सोडून दे. पण मी त्यावेळी पण मम्मीला खूप समजावून सांगितलो आणि एक दिवस असं काढलो की मी चोरून व्हिडिओ करून घरापर्यंत आलो एवढंच. मग सुरुवातीला कसं गावातून विरोध झाल्यावर मी गावात काय करायचंच नको ह्या इथून मी काय केलो दुसऱ्या गावात म्हणजे जायला चालू केलो आसपास, म्हणजे आमच्या इथं पंचकृषी म्हणून असं आसपास मी जायला चालू केलो. मग तिथं गेल्यावर कसं एक वेळ असं आलं की आमचं पप्पा कुठंतरी गेलं, पप्पांचं पण आधीमध्ये आईचं म्हणा आमच्या पप्पांचं म्हणा मी व्हिडिओ काढत होतो आधीमध्ये. मग पप्पा आमचं कुठल्या तर दुसऱ्या गावाला गेलं तर हां बा तुम्ही पज्जांचं पप्पा काय असं म्हणल्यावर का नाही ते आमच्या पप्पासनी पण भारी वाटायला लागलं. आणि पप्पा मला एक दिवस असं जेवता म्हणलं की आज मला एक जण असं म्हणलं मला मान दिलं लई भारी वाटलं, तू काय तर करायला आहेस. मग त्यावेळेपासून मला खूपच सपोर्ट भेटलं घरातनं. आणि मग तसं करत मग मी आता ह्या लेवलपर्यंत येईल मला असं कधीच वाटलं नव्हतं 1-1.5 वर्षात. ते पण आज जे मी आहे ते आमच्या मी पप्पांच्यामुळंच आहे असं मला वाटते. मग आता घरातनं असं म्हणाले की तू आता व्हिडिओ तर कर, आम्ही काय तुला विरोध करत नाही, तुझी आवड आहे तू व्हिडिओ कर, त्यासोबत म्हणजे नोकरी पण कर म्हणलं. पण माझं काय नोकरीसोबत कधी पटलंच नाही, मला नोकरी करायचंच नव्हतं आयुष्यभर. मग तुझं इन्कम कसं होणार म्हणून मला विचारल्यावर मी पप्पासनी मम्मीला असं सांगितलं की मला 1-2 वर्षाचा टाईम द्या. म्हणजे मी खोटं बोललो त्यावेळी खोटं बोलून असं सांगितलं की ह्यामध्ये 2 वर्ष असं टाईम घालवून मग दोन वर्षानंतर हे लाखानं पैसे द्यात असं म्हणजे त्यावेळी मी गंडवलो घरात. मग ते गंडवल्यानंतर मला वाटते 5-6 महिन्यातच माझं म्हणजे यूट्यूब चॅनल पण मॉनिटाईज झालं, इन्कम पण चालू झाली आणि मला प्रमोशन पण भेटायला चालू झालं चांगलं. मग त्यामुळे आता इन्कम पण म्हणजे आहे व्यवस्थित आहे. म्हणजे या कणी सुरुवातीच्या पडत्या काळात कणी मी एवढं म्हणजे लय डिमोटिवेट झालो त्या काळात. मग घरच्यांना पण दुसरे जण त्रास द्याले नाही, तुझं मुलगा म्हणजे काय करू शकत नाही, तुम्हीच मुलग्याला बिघडवलायसा. मग ह्या काळामध्ये काय झालं माझ्या अर्धांगिनी म्हणजे मी ज्याच्यासोबत लग्न केलं तुम्हाला माहीत असेल वर्षा, ती पण आता सध्या तिचं पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता, वर्षा ब्लॉग्स म्हणून चॅनल काढले. ती मला म्हणजे खूपच साथ दिली त्या काळात मला पैशापासून ते मी रडत होतो ती माझं एक वेळ असं होतं की तेव्हा मी रडत असताना ती खास मला भेटायला येत होती. आता पण मला रडू आले ते आठवताना. मग ब्लॉगिंग करत असताना सुरुवातीला कसं झालं माझ्याकडं म्हणजे पैसे उरत नव्हतं. कसं एकदा जाता तेल संपायचं गाडीत. मग मी घरात पण सांगू शकत नव्हतं, मी खोटंच बोलत होतो घरात डायरेक्ट, कारण मला असं ब्लॉगिंगच करायचं होतं, जॉब करायचं नव्हतं, त्यासाठी मी खोटंच बोलत होतो. मग घरातून पण कसं आहे पप्पा आता शेतकरी आहेत म्हटल्यावर मी 500-1000 एवढंच म्हणजे हे लास्ट लिमिट झाली नाही पैसे मागायची एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये. मग मला वरचे एक्स्ट्रा पैसे म्हणजे जे सामान घेण्यासाठी साड्या खरेदी म्हणा किंवा बॅग्स म्हणा, स्कूल बॅग म्हणा, मला वाटतं एक स्कूल बॅग खरेदी म्हणजे एक साडीच धरा, साडी खरेदी करायला तुम्ही जर आता मार्केटमध्ये गेला जरी 500 रुपयाला एक साडी असली तरी 500 साड्यांचं किती झालं म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. मग त्या काळामध्ये माझ्या म्हणजे त्या लेवलनं मला माझी बायको त्यावेळी साथ दिल्या, मग तिला मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यात.
माझं आणि माझ्या वडिलांचं म्हणा किंवा माझ्या बायकोचं, आम्हाला कसं मला सुरुवातीच्या काळात की नाही म्हणजे ज्यावेळी मी चालू केलो त्याच्या आधीपासून पण आमचं कसं कोणाला वाईट म्हणजे कोणाचं वाईट बघायचं मला सवयच नव्हती पहिल्यापासून. मग जरी समोर कोण आलं तर त्याला मदत करायची, पण माझ्याकडे पैसे नसायचे. मग ते पैसे मला बायको देत होती. आणि दुसरं सांगायचं म्हणजे तिची परिस्थिती माझ्या परिस्थितीपेक्षा म्हणजे चांगली, त्याचे म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड कसं माझ्यापेक्षा चांगलं आहे माझ्या बायकोचं. आणि ती मला त्यावेळेस साथ दिली. आणि आत्ताच्या मुली कसं आहेत की बाबा हा कोणतरी फेम आहे किंवा पैसा असं बघून लग्न करतात, पण ते तसं नाही. माझ्याकडे ज्यावेळी पैसा पण नव्हता आणि फेम पण नव्हता त्यावेळेस माझ्याबरोबर ती लग्न केल्या. मग मी तिचं कायम का ऋणी राहीन त्या बाबतीत. व्हिडिओ करत असताना काही वेळा असं म्हणजे मला कमेंट देतात की नाही की तू म्हणजे जास्त लग्नाचा व्हिडिओ म्हण किंवा बायकोच्या पर्सनल म्हणजे आमच्या आयुष्यातल्या काही फॅमिली पर्सनल गोष्टी का सांगत नाहीस. तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि खूप त्रास झाला मला त्या एक दीड वर्षात खूपच त्रास झाला. आणि आज जे काय आहे ते माझ्या पप्पांमुळे, मम्मीमुळे आणि माझ्या बायकोमुळे मी आज इथंपर्यंत आहे. म्हणजे आता लय कंटेंट क्रिएटर असं नवीन आहेत की कुठला कॅमेरा घ्यायचा म्हणून मला प्रश्न विचारतात. तर माझी सुरुवात असं झाली की मी एक सेकंड हँड माझ्याकडं रिअलमी मोबाईल होता. तो मी मोबाईल ह्या हेल्मेटला लावून म्हणजे असंच चालू केला होता. आणि त्यावेळी माझ्याकडे काय माउंट वगैरे असं काय नव्हतं. ते पण मी सुतळीनं बांधून मी असं म्हणजे स्टार्टिंगचा दिवस असंच काढलेत मी. मग मोबाईलवरून हळूहळू अर्निंग वाढल्यावर मग कॅमेरावर गेलो. ते पण आता आहे सध्या कॅमेरा आहे तो पण माझा सेकंड हँडमध्येच आहे. अजून काय मी असं फर्स्ट नवीन कॅमेरा कधी घेतलोच नाही. मग सुरुवातीच्या काळाला कसं झालं, मी साड्या वाटायला चालू केलो. साड्या म्हणजे ट्रान्सजेंडर ज्यांना म्हणजे समाज स्वीकारत नाही त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे. त्यांना मी साड्या वाटप करणे किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न म्हणजे मिटवणे ते कधी मी कॅमेरासमोर आणलो नाही. परत बिस्किट पुडा वाटणे, लहान मुलांना काय तर खायला देणे, असं म्हणजे असली कामे मी ग्राउंड लेवलची माझ्याकडून जेवढे होतील तेवढे केले मी सुरुवातीला. पण नंतर ना असं व्हायला की आता गावातले लोक म्हणायला लागले की हां आता ह्यो बिस्किट पुडा वाटून मोठा होणार वय, ह्यो काय आहे यांच्या घरातली काय करतात आणि ह्यो काय करला आहे, ह्यो यांच्या बाबाचं नाव खराब करला आहे. म्हणजे असं कमेंट आलं मला गावातनं, म्हणजे ठराविक आहेत विरोधक त्यांच्याकडून. आणि गावात थोडं विरोधक आहेत ते पण कसं करायला कोल्हापूर असणं कोणतरी भेटायला आलं आमच्या गावात, ह्याच्याकडे आलाय सवय ह्याला काय किंमत आहे गावात. म्हणजे असं आता मला लोक सांगतातच की नावं पण माहिती आहेत, पण मला पण त्यांची पण कधी बदनामी करायची नाही. कारण आता माझं इन्स्टा हँडल एवढं मोठं आहे की जरी बदनामी केलं तर मला ते आवडणार नाही. त्यामुळं मी त्या लोकांची कधी बदनामी करणार नाही आणि मला पण ते आवडणार नाही कधी. त्यामुळं कसं आहे जे सत्य आहे की नाही ते कधी पण स्वीकारायला शिका, गरजू लोकांना मदत करा, एवढा संदेश मी तुम्हाला देतो. माझा सुरुवातीचा व्हिडिओ रक्षाबंधनचा व्हायरल गेला होता. म्हणजे सगळ्यात पहिला व्हिडिओ तोच व्हायरल गेला होता माझा. असंच मी हुपरीतनं रेंदाळे आलतो आणि मला असं बघायचं होतं की नाही, म्हणजे माझ्या डोक्यात असं विचार आलं की हां बघूया खरंच म्हणजे आता मुली जास्त भितात नाही, कारण आता हे कलियुग असंच आहे, म्हणजे मुली जास्त भ्यायला चालू केल्यात. मग त्या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे मी काय केलं तो एक राखी घेतलेलो खिशात आणि असंच चालवतो राखी आणि कॅडबरी घेऊन. मला 2 मुली दिसल्या, मैत्रिणी होत्या त्या. मग त्यांच्यापाशी थांबून मी म्हटलं की दीदी मला राखी बांधा म्हणून राखी दिलो. त्यातली एकटी दीदी मला भिली, म्हणजे भिणारच होता हे असलं कलियुग चालू आहे म्हटल्यावर. पण अजून एक दुसरी मुलगी होती ती मला राखी बांधली आणि तो व्हिडिओ माझा म्हणजे 2 मिलियन काय तर असं क्रॉस झाला होता. आणि त्या व्हिडिओला मोठे सेलिब्रिटी पण म्हणजे कमेंट मारलं होतं. आणि त्या व्हिडिओची क्लिअरिटी एवढी नव्हती कारण मी तो मोबाईलवर शूटिंग केला होता. म्हणजे सुरुवातीला त्यावेळी माझ्याकडे मोबाईलच होता. मोबाईलवर जरी म्हणजे क्लिअरिटी जरी नसली तर त्या व्हिडिओमध्ये इमोशन्स म्हणजे खूप आहेत. तुम्ही जाऊन आज पण आहे तो व्हिडिओ बघू शकता. मग त्यावेळी मला खूप म्हणजे असं मोटिवेशन मिळालं की हा बाबा आपल्याला एवढे लोक आता सपोर्ट करल्यात, भारी वाटलं मला. मग त्यावेळेपासून मी डेली की नाही कॉन्टेंट अपलोड करत गेलो. मला बरेच कमेंट असे येतात की तुझं व्हिडिओ रँडम असतात काय स्क्रिप्टेड असतात. मग तुम्हाला सांगतो मी 90% माझे व्हिडिओ जे असतात की नाही ते रँडम असतात. म्हणजे आता कोणतरी एक आजी चालल्या तिला काहीतरी दिलं म्हणजे असं ते रँडम असतात. मी 10% व्हिडिओ स्क्रिप्टेड ह्यासाठी करतो की मला ऑडियन्सला माझ्या हसवायचं पण आहे, म्हणजे मनोरंजन पण त्यांना करायचं आहे. मी कधी इमोशनल पण करतो, कधी हसवतो पण. ते हसवण्यासाठी की नाही मी लोकांना 10% म्हणजे माझं व्हिडिओ स्क्रिप्टेड पण असतात. म्हणजे ज्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की नाही हे म्हणजे हे स्वतः तर बिघडला आहेच आणि दुसऱ्यांना पण बिघडवला आहे, म्हणजे मुलांनी पण बिघडवला आहे. तर तुम्हाला खरं सांगतो ती मुलं आता सध्या एवढी ट्रेंड आहेत की ती आता जॉब केली नसली तरी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे त्यांना एवढं नॉलेज दिलं मी की ते स्वतःच्या पायावर आता उभा राहू शकतात. ते नव्हते मी आता सुरुवातीला झिरोपासून आता सध्या हिरो म्हणजे काय, मी ज्या लेवलला होतो त्या लेवलपासून ह्या लेवलला यायला त्रास तर लई झाला आहेच मला. तर आता मी सध्या NGO पण म्हणजे स्थापन करणार आहे ज्यामध्ये मी असली कामं करणार आहे की नाही
एक 100 दत्तक मुलं घेणार आहे ज्यांना आईवडील नाहीत. परत ट्रान्सजेंडर एक सुरुवातीला एक 50 पासून सुरुवात करणार, एक 50-100 म्हणजे असं मदत करायला. त्यांचा वर्षभरचा खर्च, त्यांचं म्हणजे रेशन, त्यांच्या घरात म्हणजे ज्यांच्या घरात खायला अन्न नाही त्यांना म्हणजे अन्नदान करायचं. म्हणजे असली कामं मोठी कामं करायला चालू करणार आहे. आणि ज्यांचे म्हणजे राहायला घरं नाहीत ते आपण चांगल्या मोठ्या लोकांच्याकडून डोनेशन घेऊन त्यांना म्हणजे राहण्यापुरतं तरी सोय असं करायचं अशी माझी इच्छा आहे. कारण मी असं खूप लोकांना असं बघितलं की नाही जे माझ्या घरापर्यंत रडत येतात पण मी त्यांना मदत पण करू शकत नाही. ती अमाऊंट पण तेवढी मोठं आहे. तुम्ही पण कदाचित कधी म्हणजे अशी लोक बघितला तर मला म्हणजे प्लीज कॉन्टॅक्ट करा. जी लोक सुरुवातीला आमच्या पप्पासने मम्मीला त्यांना म्हणत होते की नाही आता तुझा मुलगा तुझा व्हिडिओ करला आहे ह्यातनं काय इन्कम देणं नाही, तर त्या लोकांसाठी मी आता खास सांगतो की आता येणाऱ्या काही काळात मी माझ्या फक्त सोशल मीडियाच्या इन्कमवर घर बांधणार आहे. ते पण फक्त कधी स्वतः म्हणजे ही सोशल मीडियाची पॉवर आहे. ते पण घरातलं म्हणजे 1 रुपया न घेता मी स्वतःच्या खर्चानं मी घर बांधणार आहे शेतात आमच्या. आता कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे नवीन सुरुवात करणारच नाही असं वाटतं की नाही एका दिवसात म्हणजे माझं एवढं व्ह्यू जावं तेवढं व्ह्यू जावं. तर माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला. सुरुवातीला माझं एक 7,000 व्ह्यू गेलं म्हणजे मला वाटलं की आता व्हिडिओ लयच व्हायरल झाला. त्यामुळे मी आणि माझा दोस्त असं फोनवर एकमेक बोलून हा व्हिडिओ व्हायरल गेला म्हणून मी माझ्या मित्राला म्हणजे पार्टी दिलतो 7,000 व्ह्यू गेल्यावर. तर तुम्हाला खरं सांगतो ग्रोथ म्हणजे एका दिवसात होत नाही पण कंटिन्यू तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवला तर एक दिवस नक्की ग्रोथ द्या. आता नवीन मोटो व्लॉगर्सनी मी एक सांगतो की तुम्ही तुमच्या आईवडिलांना असं त्रास देऊ नका म्हणजे मला हेच कॅमेरा पाहिजे, मला हीच गाडी पाहिजे. माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला. पण आता म्हणजे मगाशी सांगितलं की मी माझी सुरुवात करताना मी हेल्मेटला का नाही सुत्रीनं असं मोबाईल बांधून मी मोटो व्लॉगिंग चालू केलं होतं. त्यामुळे तुम्ही कसं आहे त्या परिस्थितीत तुमचं म्हणजे तुमच्या स्किलवर म्हणजे तुमच्या बोलण्यावर म्हणा किंवा पुढच्या सीनवर म्हणजे असं फोकस ठेवून तुम्ही चालू करा आणि हळूहळू तुमचं पण इन्कम वाढत जाईल. तुम्ही पण हळूहळू पुढे जाचीला. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या हट्टामुळे तुमच्या आईवडिलांनी त्रास देऊ नका. तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून म्हणजे बरीच माझी माहिती ऐकला. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच म्हणजे अजून एक पार्ट तुमच्या प्रश्नांच्यावर मी घेऊन येईन.